नमस्कार मित्रांनो, आता आपण पेपरला आणि टी व्हीला ज्या बातम्या बघतोय त्याच्यामध्ये एक धक्कादायक बातमी अशी आहे की कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड अशा ज्या काही वॅक्सिन्स आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना अटॅक वगैरे येत आहेत वगैरे वगैरे गोष्टी आहेत. मित्रांनो, पेपरला टी व्हीला सगळं आले. याच्यापेक्षा डेंजर गोष्ट पुरंदर तालुक्यामध्ये घडणार आहे. पुरंदर तालुक्यातील एकही माणूस भविष्यात आपल्याला जिवंत दिसणार नाही. पुरंदर तालुक्यातील सगळेच्या सगळे नागरिक लहान थोर सकट बायका पोरासकट लवकरच मेलेले आपल्याला दिसतील. तुम्हाला कारण माहिती घ्यायचं काय ते? याचं कारण आहे पुरंदर उपसा नावाचं योजना. पुरंदर उपसा ही पुरंदर उपसा नसून माणसाच्या आयुष्याला उपसा लावणारी योजना आहे. पुरंदर उपसा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? पुरंदरच्या बाहेरच्या लोकांना माहीत नसेल तर सांगतो. पुण्यामधला सगळा जो घाण कचरा आणि प्रदूषित पाणी आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नीज आणि बाकीचे घातक अशी जी रसायनं अगदी पर साबणापासून ते केमिकल इंडस्ट्रीपर्यंत जेवढं काही त्या पुण्याच्या नदीतून वाहतं. आता त्या नदी म्हणणं चुकीचं आहे, ते ॲक्च्युली गटार आहे. पुणे हे गटाराच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर आहे आणि ह्या गटारातून खाली वाहणारं सगळं पाणी फुरसुंगीपर्यंत वगैरे ते सगळं पाणी उपसा नावाने उपसलं जातं आणि त्याच्यातून माणसांचं आयुष्य आता कायमचं उपसलं जाणार आहे. लोकांनी हे पाणी त्या शेतांमधून फिरवलेलं आहे. कॅनलमध्ये आलं पाणी, कॅनलमधून शेतामध्ये आलं, शेतामधून लोकांनी विहिरीला सोडलं. नागरिकांना हे कळवलंच नाही, नागरिकांच्या हे लक्षात आणून दिलेलं नाही की हे पाणी म्हणजे पावसाचं पाणी नव्हे, हे पाणी नदीचं पाणी नव्हे, हे शुद्ध गटाराचं पाणी आहे. ओके, आपल्याकडे नद्या अशुद्ध आहेत आणि गटारं शुद्ध आहेत. ज्यावेळी बिल्डर जाहिराती लावतात ना, तर त्यावेळी जाहिरात लिहिलेली असते रिव्हर व्ह्यू, म्हणजे नदीचा किनारा किंवा नदीच्या किनाऱ्यावर बांधलेली बिल्डिंग. ॲक्च्युली ती असते मोठ्या विशाल गटाराच्या किनाऱ्यावर बांधलेली बिल्डिंग. तर या विशाल गटारातून वाहणारं पाणी खाली जे जात आहे ते उचलून पुरंदरचे शेतकरी ज्यांना शेतीसाठी पाणी पाहिजे होतं, शेतीसाठी पाणी कुठलं पाहिजे होतं? ते खडकवासला धरणातलं पाहिजे होतं. पुरंदर तालुक्याला काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा काही विशिष्ट प्रमाणामध्ये विशिष्ट भागाला का होईना खडकवासला धरणातील पाणी मुबलक प्रमाणात मिळण्याची तरतूद, कायदेशीर तरतूद असताना खडकवासला धरणातलं शुद्ध पाण्याचा एकही थेंब पुरंदरवासियांना दिला जात नाही. कारण जर शुद्ध पाणी पुरंदरच्या लोकांना पाजलं तर ते बिचारे 5-25 वर्ष जगतील. ते जगू नयेत म्हणून पर्याय काय? तर एक तर यांची शेती मारा, यांची जनावरं मारा आणि ही माणसं मारा. आज पुरंदर उपशाचं जे गटाराचं पाणी सगळ्या शेतांमध्ये फिरवलं, विहिरीमध्ये ते पाणी उतरलं. आज शुद्ध विहिरीचं पाणीसुद्धा पिण्याच्या लायक राहिलेलं नाही. हे सगळं केमिकल, हे गटार सगळं त्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे. तुमची शेतीसुद्धा नापीक होण्याची भीती आहे. जनावरंसुद्धा ते पाणी पिऊन मरणार आहेत आणि माणसंसुद्धा पुढची 5 किंवा 10 वर्ष जगणार आहेत का याची कुणी गॅरंटी देऊ शकत नाही. प्रत्येकाने जाऊन जर आपापल्या विहिरीतलं पाणी लॅबोरेटरीमध्ये जाऊन चेक केलं तर त्यांच्या लक्षात येईल की आपण लवकरच मरणार आहोत. माझा मूळ प्रश्न आहे, ज्या नेत्यांनी ही योजना राबवली, ज्या नेत्यांनी ही योजना म्हणून आणली, त्यांच्या बुद्धीचे किती कौतुक करावं एवढी गोष्ट आहे. मला सांगा मित्रांनो की हे पाणी जे गटाराचं पाणी ते शेतात फिरवल्यावर शेत नापीक होईल, हे पाणी पिल्यावर जनावरं मरतील, हे पाणी पिल्यावर माणसं अपंग होतील, त्यांना किडनीचे प्रॉब्लेम होतील, लिव्हरचे प्रॉब्लेम होतील, ब्रेनचे प्रॉब्लेम होतील आणि ही माणसं लवकरच मरणाच्या दारात जातील. पुरंदरच्या सर्व नागरिकांना आणि जनावरांना या मरणाच्या दारात कुणी उभं केलं याचं आता आपण विचार केला पाहिजे आणि मरण्यापूर्वी आपण कधीतरी याचा जाब विचारला पाहिजे की जर तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत नव्हते तेव्हा थोडेफार तरी आम्ही जगण्याच्या लायक होतो, आता तुम्ही आम्हाला हे गटाराचं पाणी देऊन पुरंदर उपशाच्या नावाखाली आमचं राहिलेलं आयुष्य उपसलं, आता याला जबाबदार कोण? हा प्रश्न तुम्ही ज्यांना ज्यांना आतापर्यंत निवडून दिलं त्या प्रत्येकाला तुम्ही विचारला पाहिजे, तेही तुम्ही मरण्याच्या अगोदर. कारण पुढच्या निवडणुकीला तुम्ही जिवंत असताल की नाही किंवा पुढच्या वर्षी तुमची जनावरं जित्राबत जिवंत असतील की नाही हे सांगता येत नाही.